आपला 17वा अध्याय श्रद्धात्रय विभाग योग हा चालू आहे. 17 चॅप्टर आणि त्यातला 7वा श्लोक आज आपण घेणार आहोत. आहारस आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रिय यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. तरी कैसे झाले प्रकार हे तीन, रोकडे दावीन तेही येथे. अर्जुना भोक्त्याची जैसी रुची होय, तैसे केले जाय अन्न तेही. आणि पाहू जाता जगी जीव भोक्ता, स्वाधीन सर्वथा त्रिगुणांच्या. जीव भोक्ता म्हणजे इनकार्नेटेड सोल, जो शरीरात आलेला आहे. खालच्या 3 ह्याच्यात इनकार्नेट म्हणजे फ्लेशवालं शरीर म्हणजे आपलं देह, जड शरीर हाडामासाचं, ते ज्यांनी धारण केलंय तो इनकार्नेटेड सोल. तो भोगता आहे, कारण तो भोगतोय सगळं, आनंद घेतोय सगळ्याचा. त्याच्याबद्दल बोललाय. आणि तो कसा आहे? सर्वथा त्रिगुणाच्या अधीन आहे, 3 गुणांच्या अधीन आहे तो, सत्व रज आणि तमस. आणि तो अन्न सर्वात सर्व इंद्रियाच्या मार्फत त्याचा आनंद सेवन करतो. इंद्रिय कोणतं? तर जिव्हा, जीभ आपली, त्याच्या थ्रू, त्याच्या मार्फत तो अन्न ग्रहण, प्राशन आणि आनंद घेतो त्याचा. इंद्रियांचा उपयोग करतो. करता भोक्ता जीव त्रिविधता पावे, होवोनी स्वभावे गुणाधीन. आणि अधीन होतो तो, कुठल्याही गुणाच्या अधीन. मी मागे सांगितलं होतं मागच्या सेशनला की आपल्या आतमध्ये त्रिगुण असतात, पण आत्मा त्रिगुणाच्या अधीन नाही पाहिजे, त्रिगुण आत्म्याच्या अधीन पाहिजेत. तर त्याच्यातलं सत्वगुण पण उत्तमरित्या काम करतो. नाहीतर सत्वगुणही नेऊन सोडतो आपल्याला देवाचनिक प्लेन, स्वर्गापर्यंत, आणि परत आणतो. पण जेव्हा आत्मा आरूढ असतो तेव्हा तो सत्वगुण आपल्याला स्वर्गाच्या पुढे घेऊन जातो, पुढच्या पायऱ्यांवर. तिथून परत न येण्याचा रस्ता आपल्याला खुलतो. नाहीतर स्वर्गापर्यंत जाऊन वापस येण्याचाच पाथ आहे, परत गायब होण्याचा नाही आहे, म्हणजे पूर्णत्वास जाण्याचा नाही आहे स्वर्ग हा रस्ता. करता भोगता जीव त्रिविधता पावे, होनी स्वभावे गुणाधीन. म्हणून तयाचा कर्मव्यवहार तोही त्रिप्रकार धनंजया. आणि मग तो इन्कार्नेटेड सोल हा त्रिगुणाच्या अधीन असल्यामुळे मग प्रत्येक कर्म कोण करतात? इंद्रिय करतात. इंद्रिय मीडियम आहे कर्म करण्याचं, व्यवहार करण्याचं, आणि मग ती इंद्रिय त्याप्रमाणे वागतात. आणि त्या इंद्रियांच्या योगानं शरीर तसं करताना दिसतं. तो भोगता म्हणून दिसतो आपल्याला व्यवहार करताना. शरीर व्यवहार करतं कारण त्याला इंद्रिय करवतात आणि इंद्रियांना त्रिगुण नाचवतात. त्रिविध आहार यज्ञादी व्यापार, त्रिविध साचार तपदान. तरी आता ऐक सांगू विवरून, त्रिविध लक्षण आहाराचे. आहार त्रिविध आहेत, यज्ञादी व्यापार पण त्रिविध आहेत, तप दान ही कर्म सुद्धा त्रिविध आहेत. कारण प्रत्येक जण, आता राक्षसांनी पण तप केली, दान केली, सगळं केलं. इवन रावण जो होता तो तपस्वी होता, दानशूर होता, पण तो कसा होता? तो शेवटी दानवच. तर आपल्याला दानवांमध्ये, राक्षसांमध्ये आपल्याला ह्या कॅटेगरीज मिळतात की ती पण सात्विक भक्तीचे करणारे होते, पण तरी ते दानव झाले, तामसी झाले. तरी आता एक सांगू विवरून, त्रिविध लक्षण आहाराचे. आयु सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धना, रस्या स्निग्धा स्थिरा हृदया, आहारा सात्विक प्रिया. भोक्त्याची या ठाई सुदैवे करोन, जेव्हा सत्वगुण वृद्धी पावे, तेव्हा तया लागी आवडे आहार, स्वभावे साचार मधुर जो. स्वभावे रसाळ पदार्थ जे गोड, स्वभावे जे स्निग्ध परिपक्व तूप तेल असलेले, स्निग्ध म्हणजे. पाहता सुंदर जयांचा आकार, अति हळूवार स्पर्शासी जे. जिव्हे लागी रसाळ तरी जिव्हे लागी तरी, स्नेहाळ स्वादिष्ट, रसाळ अवीट गोडी यांची.
जळवणी कडक नाहीत जे झाले, होती मऊ भले द्रवयुक्त. खरंच आहे. आता घरातली स्त्री, आता पहिले तर स्वयंपाक ही स्त्रीच बनवते, ठीक आहे ना. आणि काही काही पुरुषांच्या पण हाताला सुंदर एक टेस्ट आणि असतो, एक कला असते ती. पण स्त्रीला आपण घेऊ, आता घरात जी बनवणारी स्त्री असते, आपल्याला सुग्रास भोजन बनवणारी स्त्री सगळ्याच सगळेच चांगला स्वयंपाक बनवतात. आपण म्हणतो टेस्टी असतो, है ना. पण सगळ्यांचं जेवण बघण्यासारखं सुंदर आणि म्हणजे अगदी ते रसाळ, हे जे शब्द वापरलेत, रसाळ, स्वादिष्ट आणि सुंदर, त्याच्यात परिपक्व पूर्ण सगळ्या विटॅमिन्स आणि कॅलरीजनी ते ना बघून कळतं. त्या अन्नाला बघून त्याच्यातली एनर्जी, पुन्हा मी एनर्जी म्हणेन, एनर्जी सेन्स होते. घाई धपडशा करून बनवलेलं अन्न आणि घाईतही सुंदर बनवलेलं अन्न, स्वादिष्ट बनवलेलं अन्न, अगदी सुंदररित्या सजवलेलं अन्न, ते कळतं. रंगावरनं भाजीची लायकी, लिटरली लायकी ओळखता येते रंगावरनं. भाजीचा रंग कसा आहे, त्याच्यामध्ये काय काय घातलेलं आहे, किंवा त्याचा वास, वास जरी आला तरी अन्न काय प्रकारचं स्टँडर्डच आहे हे कळतं. असं तर आपल्याला हॉटेलच्या बाहेरनं जाता येता वास येतो, तसे नाही. ते सात्विकाचा एक वास ना वेगळा असतो. सात्विकाचा स्वादिष्ट सुंदर भोजनाचा रंगरूप वेगळं असतं. त्याच्याबद्दल इथे बोललं गेलेलं आहे. तर ते बनवताना ते स्त्रीनी ना पूर्ण मनापासनं ते बनवलेलं असतं. आणि तो भाव एक असतो की खूप चांगलं जेवण घरच्यांना द्यायचं. अगदी वर्ण कोथिंबीर अशी पेरलेली, मग खोबरं, लिंबू पाहिजे. काही लोक गुंडाळा गुंडाळीवालं असतं, मग त्याच्यातच चिंचच वापरली, मग त्याच्यात हेच वापरलं, मग टोमॅटोच टाकला. आंबटपणाच्या पण वेगळ्या वेगळ्या तऱ्हा आहेत. आणि ज्या पदार्थाला जे हवं तसं त्याच्यात घालणं, हा जो सगळा प्रकार आहे, म्हणजे गुण, आंबट गुण वापरण्याचा दृष्टिकोन, गोडामध्ये गुळाची चव आणि साखरेची चव या दोन्हीत फरक आहे. तर त्या सर्व रसांनी परिपूर्ण असं ते सुंदर स्वयंपाक बघण्यासारखा हा त्या स्त्रीचे गुण दाखवतो. त्याच्याबद्दल इथे बोललेलं आहे की ती खूण पटते त्याच्यावरनं, आतल्या व्यक्तिमत्वाची. जैसी गुरु खूण दिसावयासान परिहरी क्षीण संसाराचा, दिसावया तैसे अल्पची साचार परीजे अपार तृप्ती देती. आता काही वेळेला पहा, असं अनुभव येतात गुरूंच्या वेळेला, जेव्हा स्वयंपाक केला जातो की खूप सुंदर, गणपतीला वगैरे, की थोडाच असला ना तरी त्यातनं सगळ्यांची तृप्ती होते, म्हणजे अगदी मन भरतं सगळ्यांचं थोडं थोडं खाल्ल्यानंतर. हे सगळा एनर्जीचा भाग आहे. इथे सगळी एनर्जी काम करत असते. म्हणजे बनवणाऱ्याच्या इंटेन्शननी जी एनर्जी क्रिएट होते त्या अन्न पदार्थात, ती तुमच्या खाणाऱ्याच्या एनर्जी व्हेइकल्सवर काम करून त्याच्या फिजिकल स्टमकला सॅटिस्फाय करते. त्याच्या ऑर्गन्सना, त्याच्या सेन्सरी ऑर्गन्सना म्हणजे टंगला ती सॅटिस्फाय करते. तिथे एनर्जी काम करत असते. आता हे कोणी तुम्हाला सांगणार नाही की सुंदर स्वयंपाकात एनर्जी असते, पण एनर्जीच आहे, सगळीकडे अप्लाय होते एनर्जी. ऐसे सुमधुर रसाळ रुचिर आणि हितकर परिणामी, पदार्थ ते जाण स्वभावे करोन सात्विका लागोन आवडती. आयुष्य वर्धन करी निरंतर सात्विक आहार ऐसा पार्था. सात्विक आहार हाची कोणी मेघ वृष्टी करी चांग देही जेव्हा, तेव्हा आयुष्याच्या तटीनीचे तोय वाढतची जाय दिसनदिस. तटीनी म्हणजे नदी. तेही सत्वगुण वाढती ते वाढवी जे अन्न, दिनासी कारण भानू जैसा. देहासवे वाढे मनाचेही बळ, सात्विक रसाळ अन्न घेता. मग उद्भवेल रोग तो कोठून, आरोग्य संपूर्ण नांदे देते.
कारण ते नुसते पदार्थ नाही वापरलेत. सत्व गुणाचं फोडणी त्याच्यावर दिलेली आहे. सत्व गुणाची रसळ मधुरता त्याच्यात टाकलेली आहे. आणि त्या व्यक्तिमत्वातनं ती एनर्जी त्याच्यात घातलेली आहे. आणि मग ती एनर्जी तुमच्या शरीरावर जी काम करते ते आरोग्य उत्तम ठेवण्याचंच काम करणार. त्याच्यामध्ये तुम्हाला हानी पोचू शकत नाही. असं ते उत्तम अन्न असतं. सात्विक आहार उदेले हे भाग्य, देहासी आरोग्य भोगावया, आनंदाशी सख्य वाढोनिया तेणे, घडे देणे घेणे सुखाचे ची, ऐसा अंतर्बाह्य उपकारी थोर, सात्विक आहार परिणामी, देही रजोगुण पावता उत्कर्ष, जे जे अंदरस आवडती, तेही आता येथे प्रसंगानुसार सांगू सविस्तर ऐक पार्था. आणि मग ते अन्न थोडं असलं ना तरी समाधान जे असतं ते खाण्यातनं समाधान प्राप्त होतं. समाधान मिळणं घरातल्यांना अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर मन नुसतं असं चंचल आणि नाचरं आणि असमाधानी आणि सतत त्यांना काहीतरी कमी वाटत राहणं असं जे असतं व्यक्तिमत्व, त्याच्या घरचं अन्न ऑब्झर्व करायचं की कशा पद्धतीचं अन्न खाल्लं जात आहे आणि काय एनर्जी आतमध्ये जातीये अन्नाच्या. हे शास्त्रात सांगितलेलं आहे बरं, आपल्या ह्याच्यामध्ये की अन्नाने आपलं शरीर बनतं. म्हणजे हे टेक्निकली आपल्याला माहितीच आहे की शरीर म्हणजे रक्त बनतं त्याच्यातनं, अन्नातनं रस जे होतात आणि मग त्यातनं आपलं जड शरीर बनतं. पण अन्नानीच आपली मेंटल बॉडी पण बनते. आणि अन्न आपण जे खातो त्याच्या एनर्जीनं आपली इमोशनल व्हेइकल पण तयार होते. क्लीन पण होऊ शकते आणि घाण पण होऊ शकते. म्हणून म्हटलं आहे अन्नानी शरीर बनतं. म्हणजे फक्त फिजिकल बॉडी नाही. सायन्समध्ये शिकलो तेवढं नाही की रक्त पुरवठा होतो, असं होतं तसं होतं, ते कन्वर्ट होतं, रक्तामध्ये जातं सगळे खनिज द्रव्य जे काय असेल आपण खाल्लेलं, विटॅमिन्स कॅलरीज ते रक्तात जातात, ते नाही. ते तर सायन्स झालं. पण एनर्जी लेवलवर पण तिन्ही बॉडीज आपल्या अन्न प्राशन करण्याने, काय क्वालिटीचं अन्न खातो त्याच्याने आपली मती बनते. मती म्हणजे बुद्धी, आपले विचार बनतात आणि आपलं जड शरीरही बनतं. म्हणून सात्विक आहार अत्यंत महत्वाचा आहे, जो देहाला आरोग्य देतो. आनंदाशी सख्य वाढवण्यात येणे, घडे देणे घेणे सुखाचेची, मन सुखी समाधानी शांत आनंदित राहतं. चांगला सात्विक आहार, ताजा आहार, कालचं शिळं परवाचं शिळं तसं नाही. शिळ्याच पोळ्या होत्या त्याचे फोडणीचं पोळी बनवली आहे असलं नाही. तेवढ्याच तेवढं बनवावं, खावं. फार तर एखाद्या इतकंच थोडस जास्त, म्हणजे अगदी घरात कोणी आलं तर अन्न नाही असं नाही. पण ते बरोबर तीच घरातली म्हणतात ना, सती पवित्र नारी, तिची एनर्जी तिथे काम करत असते. काही लोक खूप बनवतात आणि मग ते शिळं बनवून रात्री खाल्लं, दुसऱ्या दिवशी खाल्लं, ते घाण असतं ते अन्न. ताजं अन्न, आणि मागच्या वेळेला पण मी सांगितलं होतं की एनर्जी जर ऑब्झर्व केली तर डेड एनर्जी मिळते शिळ्या अन्नामध्ये. अगदी सकाळचं संध्याकाळी बघितलं तरी त्या भाजीमध्ये एनर्जी सेन्स होते की अरे म्हणजे आता ठीक आहे, फेकायचं नसतं आणि म्हणून मग बनवायचंच नाही एवढं की एवढं उरेल. कटवंबल लवण अत्युष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहीन, आहारा राजस श्रेष्ठा, दुःख शोकाम मयप्रदा. तर हे राजसी गुणाचे हे दाखवलेत. तरी कडूवट जणू काळकुट, ना थरी आंबट अन्न जे का, जेणे ओगे जीभ जातसे भाजून, ऐसे चुन्याहून दाहक जे, जेवढे उदक मळावया पीठ, तेवढेच मीठ घालून या रे रे, केले अनाना रस खारट जे अति, तेथे जडे प्रीती राजसाची, जणू वाटे अग्नी ओती तो घशात, भक्षिता पदार्थ अति उष्ण, निघे अन्नातून वाफ जी बाहेरी, पेटेल त्यावरी वाततीही, ऐसे अति उष्ण रुचे तया अन्न, पार्थ रजोगुण संपन्न जो. तिखट झणझणीत खाणारे लोक, चमचमीत, त्याच्यावर तेल पण भरपूर. त्या स्वयंपाक करणाऱ्या बायका बदाबदा तेल ओततात. ओरडलं त्यांना वाटतं तेल घातलं की
स्वयंपाक छान होतो, चविष्ट होतो. अशा त्यांच्या संकल्पना असतात आणि त्यांना रेग्युलेट केलं तेलावर की त्यांचे वांदेच होऊन बसतात स्वयंपाक बनवायचे. आणि मग काहीतरी बेचव भाजी लागते, आपण ओरडलं की म्हणतो आप तेल नाही डालने देते ना दीदी, असं म्हणणार मग. पण त्यांना माहिती नाही कमी तेलात सुद्धा सुंदर, छान, टेस्टी स्वयंपाक बनवू शकतो, हे त्या बायकांना माहितीच नाही. तर त्यांचं एनर्जी बघायला गेलं तर मग काय बघायचं, बोलायचं आपण. तर हे जे असं अति तीक्ष्ण कुठलीही चव, अति गोड, अति कडू, अति आंबट, अति तिखट, हे जे आहे ना, जे एका मर्यादेच्या पलीकडे असतं ते टेस्ट, ती राजसी गुणाचं लक्षण दाखवते आपल्याला इथे. देखोनी लज्जित होय झंझावात, ऐसे झणझणीत अन्न भक्षी, जे का घावा वीण होतसे बोचक, वृते जैसे टोक पहारीचे. आणि म्हणून म्हणजे जोक म्हणू शकतो, गंमत म्हणून. पण कोकणस्थांचा स्वयंपाक हा अशा पद्धतीनं सॉफ्ट असतो, सौम्य असतो. आणि तेच ब्राह्मण ना, कारण सात्विकपणा म्हणजे ते त्यामुळे आहे, त्याच कारण आहे ते. नावं ठेवतात लोक, मिळमिळीत जेवण जेवतात, दूध भात भेंड्याची भाजी, असं काय 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 लहानपणापासून मी असं बोलवलेलं लोकांनी ऐकलेलं आहे. पण त्याच्यामध्ये सात्विकता आहे आणि म्हणून ती सौम्यता आहे त्या जातीमध्ये आणि त्या लोकांमध्ये. आता नाहीये, आता सगळंच सरबेसळ झालंय. पण पूर्वीचं सांगते मी. आणि म्हणून तो टिपिकल सात्विक स्वयंपाक हा ब्राह्मणाच्या घरातच आपल्याला बघायला मिळायचा. कारण त्यांचं कामही पूजा अर्चा, अ, वैदिक वाचन आणि अशा प्रकारचं कर्मकांड होतं. आणि त्याच्यामध्ये सात्विक वृत्तीचं मेंटेन करण्यासाठी सात्विक आहार करणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे इतकं सौम्य प्रकारचा स्वयंपाक तिथे बायका करताना दिसायच्या आणि तशाच टेस्ट हातात पुढे जनरेशनच्या बसलेल्या होत्या. पण तिखट झणझणीत खाणारे लोक अशा लोकांना नावं ठेवतात की काय मिळमिळीत जेवण जेवता. पण आता गंमत म्हणजे आता हा कास्ट वाईज चा डिफरन्स झाला आणि नावं ठेवली जातात, मजाक केला जातो, तो भाग वेगळा. पण आता डॉक्टर लोक तुमचे आजार बघून लोकांना सांगतात तिखट खाऊ नका, फार गोड खाऊ नका, फार आंबट खाऊ नका. सांधेदुखीवाल्यांना सांगतात आंबट नाही खायचं, चिंच नाही खायचं, दही नाही खायचं. ऍसिडिटी वाल्यांना हे सगळं मना करतात, तिखट खायचं नाही. पाईल्स होणाऱ्यांना तिखट मना केलं जातं. डायबेटीस असलेल्यांना साखर मना केली जाते. ही वेळ काय येते? म्हणून पहिल्या याच्यामध्ये आरोग्य, उत्तम आरोग्य सात्विक आहाराला का म्हटलेलं आहे. आणि पूर्वी एवढे आजार का नव्हते, कॅन्सर आणि काय 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 सांधे दुख्या आणि हे पूर्वीच्या जमान्यामध्ये का नव्हतं. कारण सात्विक आहाराचं सेवन केलं जात होतं. एवढं असं भडक भडक अन्न फार कमी लोक खात होते. इवन जे फार्मर्स वगैरे पण झुणका भाकर ते काय असं काय फोडण्या आणि तेल घालून थोडंच बनवत होते. आपले काय ते जमिनीतनं येणारे कांदा, नंतर असे काय म्हणतो आपण मुळा वगैरे अशा भाज्या खाल्ल्या जायच्या. तर ते त्यामुळे ती सात्विकता प्रत्येक जातीत आपल्याला दिसते पूर्वीच्या वेळेला. आपल्याला असे रागीट, संतापलेले, तापट असे लोक दिसत नाहीत आपल्याला पूर्वीच्या टाइम मध्ये. आता ते जो तो आपला गरम माथ्याने हिंडत असतो, ज्याचं त्याचं एका क्षणात डोकं तणकतं आणि भांड्या होतात, हाणामाऱ्या होतात. आणि अ, हे क्राईम होऊन राहिलाय तो कशामुळे? अन्न सेवनामुळे. सगळं अन्नाकडे जातं बोट एक तारेने. आणि सराउंडिंग पण, संस्कार, घरातलं वातावरण, पण सगळ्यात पहिलं अन्न. अन्नातनं प्रत्येकाचं शरीर, मन आणि विचार बनतायत. आणि म्हणून आताच ही परिस्थिती आलेली आहे. आणि आता परत आपण परत युटर्न मारतो आहोत. त्याच्याप्रमाणे असे स्कूल्स पण आले की जेवणावर संयम, योगासनं शिकवणारे स्कूल्स आजकाल आहेत. टीचिंग्स देणारे ते आपल्याला सकस आणि सात्विक आहार, सात्विक सात्विक म्हणून बरंच आता पुन्हा एकदा लोकांना अक्कल शिकवण्याचा प्रोग्राम चालू आहे. आणि लोक आता भले भले लोक पुन्हा सात्विकावर आलेत. ते का? तर तो
सगळं खराब करतो आपल्या सिस्टमला, बिहेवियरला, घरातल्या वातावरणाला. आणि म्हणून सात्विक आहाराचं महत्व आहे. हे कडू, आंबट, तिखट असं अति गोड, अति खारट हे चांगलं नाही अन्न. ते मनाला स्वस्थ आणि शांत ठेवत नाही. ते मनाला नाचरेपणा देतं आणि म्हणून जास्तीत जास्त उपभोग करण्याकडे माणसाची वृत्ती राजस वृत्ती बनते. जास्तीत जास्त कर्म, जास्तीत जास्त, कारण सगळंच जास्त आहे ना इथे. प्रत्येक टेस्ट जास्त आहे. कर्म पण जास्त, इच्छा पण जास्त, करावं वाटणं पण जास्त. आणि तेच तुम्ही शांत अन्न खाल्लं तर आतलं सिस्टम पण शांत होतो. हे त्याचं रूट रिझन आहे. आणि म्हणून सात्विक आहाराकडे आता नेलं जातं, तेल कमी केलं जातं. सात्विकच्या त्या मोहीम ज्या चालू आहेत समाजामध्ये अन्नाच्या, बरेच लोक काम करतायत सध्या बाहेर समाजामध्ये. तर ते ह्यासाठी जणू वाटे अग्नी ओती तो घशात, भक्षिता पदार्थ अतिउष्ण, निघे अन्नातून वाफची बाहेरी, पेटेल त्यावरी वात तीही. ऐसे आता अन्नातून वाफ निघेल त्याच्यात वात पेटेल, मग लोकांची डोकी पेटतात ना तशीच. काही कोणीही कोणाला बोलायचं नाही, लगेच संताप येतो, लगेच डोकं फिरतं, लोक लगेच आदवा तद्वा भाषा होते. अरेला का रे, ते कशामुळे? त्या अन्नामुळेच तर होऊन राहिलं सगळं. ऐसे अति उष्ण रुचेतया अन्न, पार्था रजोगुण संपन्न जो. विवेकाची निर्मिती सात्विक अन्नातनच होऊ शकते. कारण तो विवेक म्हणजे पेशन्स लागतो, विचार करायला थोडा पॉज घ्यावा लागतो. तो शांतपणा, तो ती स्थिरता ही अन्नातनं मिळणार, आणि ती सुद्धा सात्विकातनं मिळणार, सात्विक आहारातनं मिळणार. निघे अन्नातून वाफजी बाहेरी, पेटेल त्यावरी वाततीही. ऐसे अति उष्ण रुचे तया अन्न, पार्था रजोगुण संपन्न जो. देखोनी लज्जित होय झंझावात, ऐसे झणझणीत अन्न बक्षी. जे का खावा वेण होतचे बोचक, ऋते जैसे टोक पहारीचे. आणि मग भाषा कशी असते मग अशा लोकांची? घाव घालणारी, दुसऱ्याचा जीव घेणारी, हृदयाला वेदना देणारी, अशी तोंडावर टंग पण त्यांची तशी चालते. कारण त्याच्याला अन्न तसं मिळत असतं आणि ती भाषा तशी. सात्विक भाषा, अन्न खाल्ल्यानंतर सात्विक व्यवहार पूर्ण आपल्या अंगवळणी पडतो. माणूस विचार करतो बोलायच्या आधी की अरे बाबा मी याला बोललं पाहिजे का. ती स्थिरता, ते थोडस ठहराव, ते थांबणं आपल्यामध्ये येतं पूर्णतया. आणि म्हणून म्हटलेलं आहे की अन्न हे शरीर बनवतं, किंवा शरीरानी अन्नानी शरीर बनतं, हे जे म्हटलं जातं ते त्यासाठी. जे का घावा वेण होत असे बोचक, ऋते जैसे टोक पहारीचे. रुचे तेची अन्न, जे का राखे होऊन, कोरडे कठीण अंतर्बाह्य. दाती कडाकडक फोडून या खावे, आवडे स्वभावे ऐसे अन्न. असोनी तिखट केले झणझणीत, मिसळोनी कूट मोहरीचे. येती झिणझिण्या नाका तोंडातून, सेविता जे अन्न दर्पयुक्त. तया पुढे फिके पेटते लोकोलित, ऐसे जळजळीत रायते जे. कसं वापरली भाषा, कमाल आहे. सुंदर आहे पण. तेची प्राणाहून आवडे तयास, रजो गुणोत्कर्ष जया ठाई. माज आणणारे खाद्य म्हणलंय. नाही, रजोगुणाची वाढ करणार. आणि माजवण पोटी हा शब्द पुढे आलेला आहे. तेची प्राणाहून आवडे तयास, रजो गुणोत्कर्ष तया जया ठाई. ऐशा परी जिव्हा लोलुपता त्याची, तरी आहाराची तृप्ती नाही, मन भरत नाही. आपण बघितलं असेल, ज्यांना चटकमटक खायची इच्छा म्हणजे सवय किंवा त्यांची ती स्टाईल असते फूडची, ते बघा त्यांना समाधान नसतं आपल्याला दिसत. म्हणजे बटाटा वडा म्हणलं की असं लगेचच पाणी सुटेल माणसाच्या तोंडाला. असं का व्हावं? किंवा ते काय बरं खातात लोक, समोसा, भजी, बटाटा वडा. अरे बापरे, नुसतं नाव घेतलं तरी असं त्यांना, म्हणजे अशी माणसं आपल्याला दिसतात अवतीभोवती, त्यांना अगदी म्हणजे आता नाव का काढलं, आताच खायचंय, आताच खावंसं वाटतंय. अरे बाबा, शांती, आराम, हे नाही दिसत आपल्याला. ते अ, एकदम असं कधी एकदा खातो, मग आज नाही तर उद्या, नाही तर परवा, लवकरात लवकर जाऊन ती भेळ चटपटीत खाणार, ते चाटवाले पदार्थ असतात. तृप्ती नाही होत त्यांना. आज खाल्ले, नुसतं नाव निघाल्यावर कसं काय इच्छा होते.
किंवा कुठे काही ऐकलं तर इच्छा झाली, मग कोणाला खाताना बघितलं म्हणून इच्छा झाली. ह्याला काय अर्थ आहे? म्हणजे म्हणजे समाधान नावाची चीजच नाहीये, तृप्ती नाहीये आतमध्ये. असं कोणाचे तरी कोणीतरी म्हणण्याने आपल्याला का खावं वाटावं? म्हणजे किती इंद्रिय नाचरी आहेत. तिथे शांतपणा, तृप्ती, समाधान ह्या गोष्टीच नाही तिथे. ऐशापरी जिव्हा लोलुपता त्यांची, तरी आहाराची तृप्ती नाही. जणू तो अन्नाचे निमित्त करोनी भरी पोटी अग्नी भडभडा. बापरे! अन्नाचं निमित्त करून अग्नी घालतोय पोटात. सुंठ लवंगादी आवडीने खाय, तेणे दाह होय सर्वांगाचा. मग भूमीवरी किंवा अंथरुणी लोळत राहोनी गडबडा. घटघटा घोट घेई उदकाचे, काढीना तोंडाचे जळपात्र. अन्न नवे पार्था, जणू व्याधी रूप निद्रित जे सर्प देहा माझी. बाप रे! परमात्मा श्रीकृष्ण म्हणतायत आपण सर्प खातोय पोटामध्ये, जे आतमध्ये जाऊन फणा काढणार आहेत आगीचा. असं म्हणतात ते चक्क अन्नाला. आता आपण ह्याच्या पुढे विचार केला पाहिजे सगळ्यांनी. अन्न खाताना आपण कसं अन्न खातोय, काय पद्धतीचं खातोय. तयासी जागृत करावयासाठी माजवण पोटी घातले ते मांस खाणारे अन्न. मग देही रोग उठती अनेक, एकाहुनी एक दुःखदायी. ऍसिडिटी होते भयंकर, पोट दुखतं, नंतर पोट बिघडतं, डायजेस्टिव्ह सिस्टम आपली तीन तेरा वाजतात त्याचे. त्याच्यानंतर आतमध्ये काय होतं ते काय बरं म्हणतात, केसेस येतात त्या हिलिंग साठी, अल्सर. अरे बापरे! आतल्या आतड्यांचा अल्सर. कारण ते हीट एनर्जी, रेड कलरची एनर्जी आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये जनरेट होते अन्नामुळे. त्याच्यानंतर होतं लिव्हरचा प्रॉब्लेम, अँगर वाढतो, ते म्हणजे ऍसिडिटी किंवा डायजेस्टिव्ह सिस्टम आणि पाईल्स. हे सगळं ते सगळ्या खालच्या लोअर व्हेइकल्स, लोअर व्हेइकल्स नाही सॉरी, लोअर चक्रास सगळे डिस्टर्ब करून टाकतं हे सगळं अन्न रजोगुणी. कारण क्रिया करायला लावणारी लोअर चक्रास आहेत. बेसिक सेक्स चक्र, बेसिक चक्र, मूलाधार, हे सोलर प्लेक्सिस नाचवतं. हे पाहिजे खायला, ते पाहिजे खायला. अरे काल ह्याचं नाव ऐकलं, आज याचं पिक्चर बघितलं, त्याला खाताना बघितलं. सोलर प्लेक्सिस ते ते नाचवतं आपल्याला. तर ती लोअर चक्रासला ऍक्टिव्ह करतं आणि आपलं सात्विक आहार अपर चक्रासना फीडिंग देतं, फूड देतं. आज्ञाचक्र, थ्रोट चक्र, हार्ट चक्र ऍक्टिव्हेट करतात. अन्नामध्ये पण चक्रांचा इफेक्ट अन्नाचा पण त्यांच्यावर होताना आपल्याला दिसतो. म्हणून ही राजस आहाराचे फळ दुःखची केवळ जाण पार्था. दुःखदायी आहे म्हणतात ते, रोग लागतात देहाला. ऐशापरी तुझ राजस आहार, येथे सविस्तर सांगितला. होतसे जो अंती कैसा दुःखप्रद, सर्वथा विशद तेही केले. आता तामसासी रुचे जो आहार, तोही सविस्तर सांगू तुझ. मागे पुढे पाहू नको ऐकायास, येईल किळस जरी येथे. किळस येईल म्हणतात पुढचं अन्न ऐकताना. आणि म्हणून रोग लागतात ते त्यांनी अन्नावर फोकस करावा, की आपण जन्माला आल्यापासून आपण काय टाईपचं अन्न खातो. ज्यांना आजार जमलेले आहेत, आजार लागलेले आहेत, तर आपल्याला लक्षात येईल जर आपण ऑब्झर्व केलं. जर स्वतःच्या घरात नसेल तर दुसऱ्यांच्या केसमध्ये, केस स्टडी म्हणतो आपण त्याला, केस स्टडी जर केला फूड ह्याच्यावर अभ्यासासाठी स्वतःच, की बाबा अमक्यांच्या घरात आपल्याच रिलेटिव्ह किंवा नेबर्सच्या ह्याच्यात आपण करू शकतो, जिथे मग आपल्याला माहिती काय खातात, खातात लोक, खातात आणि पितात. तिथे आपण थोडासा केस स्टडी करू शकतो, की अरे बाबा यांच्या घरात मग वृत्ती बघायची, मग कसं भाषा आहे, कसं बिहेवियर आहे, थॉट स्पीच ऍक्शन कसं आहे. थॉट म्हणजे विचार, स्पीच म्हणजे तोंडानी भाषा कशी बोलतात, आणि ऍक्शन म्हणजे शरीराच्या ऍक्शन्स काय आहेत, काय कर्म करतात. हे जर रिलेट केलं तर बरोबर समीकरण जुळताना आपल्याला दिसेल. असं करा तुम्ही सगळ्यांनी ऑब्झर्वेशन, जेणेकरून एनर्जीचा इफेक्ट आणि इम्पॅक्ट आपल्याला कळेल आपल्या लाईफवरचा. यात यामम गतरसम पुती पर्युषितम च यत.
उच्छिष्टमपि चामेध्यम भोजनम तामस प्रियम. कुजले उच्छिष्ट भक्षिता यथेष्ट, नेणे अनहित आपुले जो. आवडीने सेवी शिळे पाके अन्न, खातसे आंबोण म्हैस जैसी. किंवा अर्धे कच्चे राहिले शिजोन, गेले करपोन ना तरी ते. ऐसे रसहीन राखोंडी समान, तयारुचे अन्न तामसासी. परी 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 परिपक्व रसाळ जे साच, अन्न ते नव्हेच ऐसे मानी. यदा कदा दैवे लाभले सदन्न, होय ते अंबोन दुर्गंधित. तोवरी करोन ठेवितो जतन, सावजा मारोन व्याघ्र जैसा. बापरे. ना तरी होऊन गेले बहुदिन, म्हणून सडोन गेले जे का. शुष्क स्वादहीन किंवा बदबदीत, झाले कृमी जात ऐसे अन्न. तेही जैसे बाळ टाकी कालवोन, तैसे चिवडोन निज हाते. मग गोतांबिल तयाची करोन, सवे बैसवोन बाईलेसी. तैसे दुर्गंधित एका ताटी खाय, तेव्हा सुख होय तया लागी. परी नाही तृप्ती तेणेही म्हणून, सेवी निषिद्धान्न पातकी तो. पाहे चमत्कार अन्न जे सदोष, आवडे विशेष तेची तया. शिळ अन्न, कालचं अन्न, बाहेरचं हॉटेलचं अन्न. आपण हॉटेलचं मागवतो, आपल्याला माहितीये का ते कधी बनवलेलं आहे, काय बनवलेलं आहे. आजकाल ऑनलाईन ऑर्डर होते, आपल्याला माहिती नसतं ते काय कसं बनवतात, कुठे बनवतात. एखाद्या वेळेला हॉटेलमध्ये जाऊन कधी कधी कदाचित कधी खायला ठीक आहे, पण व्हेरी फ्रिक्वेंटली बाहेरचं जेवण खाणं, आपल्याला माहिती नाही त्याच्यात कशा पद्धतीनं काय सगळं केलं जातं. व्हिडिओ येतात तेव्हा आपले डोळे उघडतात. पण असं अन्न खाऊ नये बाहेरचं. तेही ह्याच कॅटेगरीमध्ये येतं, कारण ते कधीच बनवलेलं आहे. 100% शिळच असतं ते, ताजं नसतं मोस्टली. काय ते कोण ते मागवतात लोक, ते रेड कलरचे गाड्या फिरतात आजकाल, झोमॅटो का काय ते. ते काय ते म्हणजे बरोबर नाही आहे. आळसापोटी, अन्न बनवण्याच्या आळसापोटी आता हे बिझनेसेस आलेत, पण ते चांगलं अन्न नाही. आपली मती खराब करणारं आणि वागणं आणि कर्म खराब करणारं अन्न आहे ते. आणि इथे जे वर्णन केलंय ते शिळं, किडे पडलेलं, गव्हामध्ये किडे पडलेत, तांदूळामध्ये किडे लागलेत, डाळीमध्ये किडे लागलेत, त्याच्यानंतर रवा पोहे याच्यामध्ये किडे लागतायत. तर त्याच्यावर इमिजिएट उपाय केला पाहिजे, त्याला सोल्युशन काढलं पाहिजे. आणि आपल्या घरात किडा मुंगी ठेवलं नाही पाहिजे. इवन एवढं राहू दे, आता हे अन्नाबद्दल बोललाय, पण एक माझी मैत्रीण होती, मराठीच, म्हणजे तिकडे नोएडामध्ये. मी कधी गेले नाही तिच्या घरी, पण माझा तर अंगावर काटाच आला. मला म्हणाली, अगं आमच्या घरात खूप झुरळं आणि उंदीर झालेत. म्हणलं बाप रे, की ते होईपर्यंत तू काय करत होतीस? असे कसे झाले आणि येतात? मला तर काही लॉजिकच समजलं नाही. त्याच्यावर काही उपाय करणं म्हणा किंवा काय, नोकरी करत होती आणि ती. मी म्हणलं अरे रामा, पता नाही घरात काय सीन असेल. त्याच्यानंतर एका ठिकाणी दुसरी एक मैत्रीण होती, शाळेतली टीचर. घरात गेल्यानंतर असं वाटायचं झाडूच घ्यावा पहिले आपण, बाकीच्या गप्पा मागणं माराव्या. पहिले तुझा झाडू आणि ते पोछाचं हे दे, भांड दे असं म्हणावं वाटायचं. सगळं घर घाण चिकट आणि किडे मुंग्या दिसणार. करतात काय बायका? नोकरी करतात, करतात काय? कसे मोठे होणार मुलं? कसं अन्न खाणार? कसे तुम्ही कुठे जाणार? असा प्रश्न पडतो. घरात मध्ये झुरळं वगैरे कशी होतात? स्वच्छता कुठे आहे? काय कोण लक्ष देत आहे? खरंच ही अवस्था आहे आता आजकालच्या घरांमधनं. बऱ्याच ठिकाणी असं दिसतं, घर घाण. काय करत असतात लोक माहिती नाही. स्वच्छ ठेवलं पाहिजे आपला प्रिमायसेस, आपण जिथे राहतो ते, तो बेड, ती रूम, ती कपाट, ते घर, किचन, बाथरूम्स क्लीन पाहिजे. अगदी म्हणजे ते टीव्हीच्या ऍड मध्ये दाखवतात ना, तसं पाहिजे, स्वच्छ चकचकीत. अजिबात घाण धूळ, किडे, अंथरुणामध्ये किडे. अंथरुणामध्ये किडे असतात माहितीये, बारीक असतात जे डोळ्यांना दिसत नाहीत. पण त्याच्यावर जर एखादा, ज्याला अजिबात सवय नाही, तो एखादा आडवा पडला की टच 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 चावायला लागतं सगळं अंगाला. हे हे ऍक्च्युली आहे. उशांमध्ये आपण उशाची कव्हरं धुतली पाहिजेत.
चादरी बदलल्या पाहिजेत, झाडू अगदी कानाकोपऱ्यातनच घर कुठेही धुळीचा कण नाही दिसला पाहिजे. ऍक्च्युली हे स्वच्छता ही ठेवणं आवश्यक आहे. जिथली वस्तू तिथे, हा व्यवस्थितपणा आपलं व्यक्तिमत्व घडवतो. नुसतं घर छान ठेवत नाही, आपल्याला कॅरेक्टर बिल्टअप होतं आपलं. ज्या लोकांना आता विषय निघाला म्हणून सांगते, सायकोलॉजीचा पार्ट आहे हा. सायकोलॉजीच्या अभ्यासात आहे. आजकालच्या बायका लहान बाळांना डायपर लावतात. तर डायपर लावतात म्हणजे अगदी तानं बाळ असेल तोपर्यंत ठीक आहे, ते सुद्धा रात्री झोपताना, दिवसभर नाही. रात पण आजकालच्या बायका मुलं त्याच्यातच सगळे विधी करतायत. 1 वर्षाचं झालं, 2 वर्षाचं झालं, 3 वर्षाचं झालं, मार्केटमध्ये सामानही मिळतंय. 5, 6, 7 पता नाही किती वर्षापर्यंत त्याचे साईजचे डायपर्स मिळतात. तुम्हाला माहितीये तो सायकोलॉजिकल परिणाम काय आहे? ज्या मुलाला डायपर मध्ये सुसू आणि पोटी करायची सवय लागून जाते, पुढे जाऊन ते मूल गलिच्छ बनतं. कॅरेक्टर कॅरेक्टर बिल्टअप होण्याचं काम, कॅरेक्टर बनण्याचं काम नवजात शिशूपासून सुरू होतं. बाळाला फिडिंग किती करतायत, किती टाइम पर्यंत करतायत, म्हणजे दूध देणं मातेचं किती दिवस रन करतायत ती, हे हॅबिट, त्याच्यापासून कपडे कसे घालतायत, कसं ठेवतायत त्यांना, स्वच्छता त्यांना स्वतः त्यांना कसं ठेवतो ना, त्यातनं मुलं स्वच्छता शिकतात. आई घर कसं ठेवते याच्यातून मुलं स्वच्छता शिकतात. टापटीपपणा शिकतात, म्हणजे की असे झटकले कपडे आणि घातले, इस्त्री नाही, काही नाही, कधीचे धुतलेत माहिती नाही. हे सगळं घरातली स्त्री, घरातली आई, वडील हे लहान मुलांना नुसते जन्म नाही देत, त्यांना घडवत असतात. आपल्या कृतीतनं, आपल्या बिहेवियर मधनं, आपण घर कसं ठेवतो त्यातनं हे सगळं घडत असतं. आणि एक मोठं व्यक्तिमत्व घडताना, चारित्र्य घडताना उभं राहतं ते. लहान मूल मोठं होतं तेव्हा. ज्या मुलाला डायपरची सवय असते, तो मुलगा मोठा होऊन पुरुष जेव्हा बनतो, तो गलिच्छ पुरुष बनतो. गलिच्छ म्हणजे त्याला घाणीमध्ये राहणं काही फरक नाही पडत. पसारा पडलाय, कपडे अस्ताव्यस्त पडलेत, बेडवरचं सामान विखुरलंय, पुस्तकांवर धूळ बसलेली आहे, असं गलिच्छ राहणं. म्हणजे अक्षरशः कळतंय ना, हे कॅरेक्टर तयार होतं. सायकोलॉजीमध्ये अभ्यासात दिलेलं आहे हे. टेक्निकल स्टडीज मध्ये पूर्ण ते दिलेलं आहे त्यांनी. कॅरेक्टर लाईफ स्टेजेस मध्ये दिलेलं आहे हे सगळं. मग मग आपल्याला असं, मला तर बघून वाटतं बापरे, हे नंतर जाऊन बघितले पाहिजे ह्या ही मुलं पुढे कशी बनतात. आपलं लावलेलं असतं खाली, बदलतच नाहीत. म्हणजे कसं ते काय, म्हणजे सोसायटीमध्ये आपल्याला कंपन्यांनी प्रॉडक्ट बनवलं, अरे पण आपल्याला विवेक आहे का नाही ते वापरायचं, कधी वापरायचंय, किती वेळ वापरायचंय, किती टाइम पर्यंत वापरायचंय. पॉटी ट्रेनिंग जन्मलेल्या मुलाच्या दुसऱ्या दिवसापासून, जन्माच्या दिवसाला हॉस्पिटलमध्ये असतो, त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी बाळ घरी येतं. अक्षरशः घरातल्या पहिल्या दिवसापासनं बाळाला पॉटी ट्रेनिंग सुरू करता येतं. मी हे पुस्तकी ज्ञान नाही सांगत आहे, हे सगळं मी अप्लाय केलंय माझ्या चाइल्डवर, तेव्हा मी सांगतेय. पाय त्याचे पर्टिक्युलर एका टाइमला धरलेवर की त्या बाळाला कळतं की आपल्याला काहीतरी विधी करायचा आहे, आणि मग तिथून त्याचा पॅटर्न बनतो. इतकं जास्त ते जन्म देणं आणि ती प्रोसेस इतकं त्याच्यामध्ये पण शास्त्र आहे. आपण फक्त अन्नावर विचार करतोय. आपण बाह्य सगळ्या गोष्टी पण आपल्याला रजस, तमस आणि सात्विकाचं घडण करवतात आपल्याला. आपला माहोल, आपली माणसं, घरातलं स्वच्छता आणि हे सगळं प्रकार, घरात आपण कसं राहतो त्याच्यानी सुद्धा एक हे गुण आपले तयार होत असतात आपल्यामध्ये. त्यामुळे अन्नच काय घ्यायचं फक्त.
शुष्क स्वादहीन किंवा बदबदित झाले कृमीजात ऐसे अन्न, तेही जैसे बाळ टाकी कालवोन तैसे चिवडोन निजहाते. मग गोतांबील तयाची करोन सवे बैसवेन बाईलेसी, तैसे दुर्गंधित एका ताटी खाया तेव्हा सुख होय तया लागी. परी नाही तृप्ती तेणेही म्हणून सेवी निषिद्धान्न पातकी जो. पाहे चमत्कार अन्न जे सदोष, आवडे विशेष तेची तया. अपेय ते प्यावे अभक्ष भक्षावे, जरी धरी जीवे भावे ऐसी हाव. जयाची आवड ऐसीच केवळ, तयाच क्षणी फळ मिळे त्याचे. तात्काळ तो होय पातकाचा धनी, घालिता वदनी निषिद्धान्न. ज्या क्षणी आपण घाणेरडे, आता ती गोष्ट पण आहे का अशी सांगितली जाते का योग्याची, की तो संन्यासी होता आणि एक कोणाच्या घरी आला आणि ते अन्न खाऊन त्याला चोरी करण्याची इच्छा झाली. का तर ते अन्नाची वासना त्यांनी त्याचं हे बिघडवलं, कर्म बिघडवलं. कारण आपलं अन्नानी आपलं मन विचार आणि याचं शरीर बनतं आणि त्याच्या मनात आलं जिथे राहिलं त्याच्याकडे चोरी करावी, ते काय आणि त्याच्याच घरात तो चोरी करतो अन्न खाऊन तिथलं. आणि मग त्याला कळत नाही, त्याला रिग्रेट म्हणजे पश्चाताप भयंकर होतो की अरे बापरे आपण हे काय केलं. आपण संन्यासी आहोत, आपण सगळं सोडलेलं आहे आणि आपण चोरी करावी. मग तो त्याचा विचार करतो की असं कसं कृत्य घडलं. तर ते अन्न खाल्लं होतं पर्टिक्युलर घरातलं. ते अन्न खाल्ल्यामुळे त्याची मती भ्रष्ट झाली. तसं इथे म्हटलेलं आहे, तत्काळ तो होय पातकाचा धनी, घालिता वदनी निषिद्धान्न. नव्हे ते भोजन अन्न मिशे जाणं, होतसे सेवन यातनांचे. आणि म्हणून जेव्हा आपण पाठ करतो आहोत वेगळे वेगळे आणि काय म्हणतात त्याला, आपण जर आध्यात्मिक अभ्यास करत असू आणि आपण पाथ चालत असू, शिष्यत्वाचा पाथ, डिसिपलशिप, किंवा आपण एक ठरवलेलं आहे की आपण अमुक पाथवर चालायचंय, तेव्हा मर्यादा सगळ्यात पहिले येतात. मर्यादा येतात. मग आंबड म्हणू नये आमची पार्टी आहे, मित्र आहे, आमचे सगळे एकत्र भेटणार आहे, नाही, मर्यादा येणार आहे तिथे. मग आयदर एक रस्ता चूज करा, या तर दुनियादारी, या तर परमात्मादार दरवाजा, परमात्माकडे जायचा पाथ, एक काहीतरी. मग तो म्हणजे मी पण म्हणेन आणि सगळे संत म्हणतील आणि तो परमात्मा पण म्हणेन की मग नाही वाटत आहे तर मग पूर्ण एन्जॉय करून घ्या, मग जेव्हा वाटेल तेव्हा पूर्ण इकडे या. पण इकडे पण करतो आणि तिकडे पण करतो हे नाही जमत. कारण ती एनर्जी मेंटेन होत नाही. बेसिकली सगळ्या 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 इश्यू एनर्जीवर येतो. एनर्जी, आपण जर एक पाथ ठरवला आहे तर पूर्ण विचार करून आपल्याला चेंज करावा लागतो. आपण सगळे कार्य आणि लग्न कार्य आणि मुंजी आणि पार्ट्या आणि एन्जॉय करून इकडे आम्ही स्पिरिच्युअल बनतो, तर ते नाही बनत. कारण ते ज्यांचं अन्न खाऊन आलेलो असतो ते आपल्याला नाचवतं. मग आपल्याला आणखीन एक पार्टी, अरे काल अजून एक कर आणि मग जा परत तू तुझ्या याच्यात कुटीरमध्ये ध्यान करायला, आध्यात्मिक अभ्यास करायला. मग ती केलं, अरे अजून एक परवाचा प्रोग्राम आहे तो कर. ते अन्न पुढे 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 कर्म करवत राहतं आपल्याकडनं. आपल्या हातनं सुटत नाही. मग ते मोह सुटत नाही, वासना सुटत नाहीत, इंद्रिय ताब्यात येत नाहीत. कारण नाचरं अन्न खात असतो आपण सतत. आणि म्हणून अन्नावर संयम ठेवावा लागतो. कोणाच्या हातचं खातोय, कोणाकडे जाऊन खातोय, काय पद्धतीचं खातोय, हे सगळ्यातनं आपलं कॅरेक्टर बनतं. आणि कॅरेक्टर बनतं, तो ते कॅरेक्टर अभ्यासाला जातं तेव्हा त्याचा संत आणि योगी बनतो. त्याच्याशिवाय नाही बनू शकत. त्यामुळे आपण दोन्हीकडे पाय टाकून बसू तर ते दोन नावांमध्ये पाय टाकून आपण नाही पुढे जाऊ शकत. आपल्याला एक साइड चूज करावी लागते. एवढंच काय की आता म्हणजे आपण आता आपण इथे बसलोय ते लोकांना अशी सवय नाही, पण अशा माझ्या कॉन्टॅक्ट मधले काही लोक आहेत की जे आज ह्याच्याबरोबर ब्रेकफास्टला गेलं, परवा त्याच्याबरोबर डिनरला गेलं, मग अमक्याचा फोन आला चलो मिलते आज इव्हिनिंग को स्नॅक्स खाणे मिलते बाहर, असं असं मग जाणार. आणि मग मग एकीकडे घरी येऊन म्हणणार, अरे यार माझं हेच नाही होऊन राहिलं, अरे यार ध्यान नाही होऊन राहिलं, अरे यार मनाला शांतता नाही आहे.
अरे तू जातो काय पण ते बाहेर खायला, इकडे यांनी बोलवलं त्यांनी बोलवलं त्यांनी बोलवलं त्यांनी बोलवलं. खूप विचार करण्याचा पाथ आहे हा. इथे डिसिजन मेकिंग करायचा पाथ आहे. तुम्ही मिस्टेक नाही करू शकत, नाही करू शकत. नाहीतर मग तुम्ही चान्स द्या स्वतःला की अजून एक जन्म करा, एन्जॉय करा, मग पुढच्या वेळेला बघू. असाच डिसिजन म्हणजे एक टर्निंग पॉइंट असा येतो की तिथे तुम्हाला क्रिटिकल डिसिजन घ्यावा लागतो, चूज करावं लागतं एक काहीतरी. तो येतो पॉइंट एका टाइमला. आणि मग तिथे असं दोन्हीकडे नाही आपण हे करू शकत. आणि ह्यालाच वितरागी म्हणजे वैराग्य म्हणतो आपण. थांबायचं कुठे हे कळलं पाहिजे. तो पॉइंट आपल्या, ती सिच्युएशन, तो पॉइंट, तो मोमेंट आपल्या लाईफमध्ये आला पाहिजे की थांबायचं कुठे कळलं पाहिजे आपल्याला. तेव्हा आपण योग्य वेळेला थांबतो, जे तेव्हा आपल्या बरोबर घडणाऱ्या वाईट गोष्टी पण तिथेच थांबतात, तिथेच थांबतात. त्या आपल्यावर हे करू शकत नाही. कारण 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 आत्मा पॉवरफुल होतो. ह्या सगळ्याला इनकार्नेटेड सोलला नाचवल्यामुळे आत्मा पण नाचत राहतो. आत्मा पेन मध्ये राहतो. आत्म्याला शांतता आणि पॉवरफुल बनवायचं असेल, आत्म्याला दिव्य बनवायचं असेल, शक्तिशाली बनवायचं असेल, तर आपल्याला या बाहेरच्या ऍक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवावं लागतं, रेग्युलेशन टाकावं लागतं, लिमिटेशन टाकावं लागतं. तेव्हाच तो आत्मा प्रचंड ताकदीनं मजबूत होतो. आणि तो कोणालाही आपल्यावर वर्चस्व गाजवू देऊ शकत नाही. मग तो तो कोणाच्या बापाचं नाही ऐकणार म्हणतो ना आपण, तसं बिलकुल. कोणी काही मग आपलं बुरं नाही करू शकत. काय वाटेल ते करा. म्हणजे ते खेळण्यातल्यासारखं होतं. आपल्या किती तुटत बसलं तरी आपल्याला एक टच नाही करू शकत कोणी. मी हे पुस्तकातलं काहीच सांगत नाही आहे. मी हे पूर्ण अनुभवावर अभ्यास आणि आत्म्याचा स्टडी सांगते. अनंत जन्माचा स्टडी सांगते, त्याच्या बेसिसवर बोलते मी हे. आत्मा तेजस्वी आणि प्रखर आणि भयंकर मोठा पाहिजे आपला. तेजस्वी पाहिजे, ह्यूज पाहिजे, त्याच्यात सामर्थ्य पाहिजे. मग मग कोणी काही आपल्याला नाही करू शकत. म्हणजे ती हे दाखवतात ना, विष्णू दाखवतात असे मोठे झालेले, किंवा आदिशक्ती दाखवतात अष्टभुजा, पार्वती, किंवा महादेव दाखवतात असे ह्यूज बनलेले. आपला आत्मा ऍक्च्युली त्या स्टेजमध्ये जातो जेव्हा आपण इतकं प्रचंड मेंटेन करतो स्वतःला. पण हा चॉईसचा भाग आहे. आपण म्हणू नाही हो कसं करणार, काय करणार, मग ठीक आहे तुम्ही नेक्स्ट इन्कार्नेशन मध्ये ट्राय करू शकता. हेच मी म्हणेन. आणि हेच सगळे संत म्हणतील तुम्हाला. आणि परमात्माही हेच म्हणेन की ठीक आहे मग यू कॅन टेक अनदर चान्स. तर हे अन्न इतका डीपर लेवलवर इम्पॅक्ट करतो. त्यामुळे विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. अपेय ते प्यावे, अभक्ष भक्षावे, धरी जीवे भावे ऐसी हावं. जयाची आवड ऐसीच केवळ, त्याच क्षणी फळ मिळे त्याचे. तत्काळ तो होय पातकाचा धनी, घालिता वदनी निषिद्धान्न. कोणाच्या घरी पूजा झाल्या, प्रसाद येतो, आपण लगेच खाऊन घ्यायचा तो. असं लोक करतात. मी नाही खात, अजिबात नाही. गेली कित्येक वर्ष, जर मला वाटतं लग्न नाहीच, म्हणजे माझं स्वतःचं जीवन सुरू झालं इंडिव्हिज्युअल मॅरेज पासनं, तेव्हापासून मी कधीही कुठलंही आलेलं अन्न खाल्लेलं नाहीये. अजिबात नाही खात. कोण लोक मिठाई घेऊन येतात, गणपती बसायचा, मिठाई आणून दिली, घरात कधीही खाल्ली नाही मी. आणि ना घरच्यांना, माझ्या फॅमिलीला मी खाऊ दिली. आपल्याला माहिती नाही काय त्याच्या मागणं एनर्जी आलेली आहे. देऊन टाकावी ती. मेडला द्यावी, गरिबांना वाटावी. ती कचऱ्यात नाही टाकायची आहे. पण ती आपण नाही सेवन करायचंय त्याचं. कोणाकडे ते हे सत्यनारायणाची पूजा होतात लोकांकडे. काही सोसायट्यांमध्ये पद्धत असते सगळ्यांना प्रसाद वाटायची. ते आणून देतात असं काहीतरी, ते प्रसाद असं ते ते असं कागदाच्या बाउलमध्ये. नाही खायचा. आपल्याला माहिती नाही त्यांना काय संकट होतं म्हणून त्यांनी पूजा घातल्यात. काय संकट होतं म्हणजे म्हणून तप आणि वाचन आणि पोथ्या वाचल्यात, आणि काय काय त्यांना अडचण होती आपल्याला माहिती नाही. आपल्याला वाटतं, आपल्या लोक सांगतात सत्यनारायण केलंय.
असं सांगून देतात. घरात सत्यनारायण जरी हा प्रसाद आहे, आपल्याला काय माहिती त्याच्या मागचं रिझन काय होतं, कुठले नवस बोललेले आहेत, काय 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 केलेलं असतं. लोक आजकाल तर खूप उपाय करत असतात, उलटे सुलटे, स्वतःची संकट दूर व्हावी म्हणून, आणि प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटतात. तुम्हाला माहिती आहे ह्याच्या अम, काय बरं ते गुरुचरित्रात कथा आहे. एक बाई ब्राह्मण, ते श्राद्धाचं अन्न खायला ब्राह्मण जातात ना. एक ब्राह्मण त्या वस्तीमध्ये, ब्राह्मणांच्या वस्तीमध्ये एक असतो. तो अजिबात असं अन्न खायला जात नसतो. त्याच्यासाठी ते निषिद्ध मानत असतो तो, श्राद्धाचं जेवण. आणि मग ते श्राद्धाच्या जेवणाला जेव्हा पंडित लोक जातात, त्यांच्या बायका आणि पंडित जातात, ब्राह्मण ते, तर ते त्यांना तिथे मग काय काय वस्तू मिळतात ना, दान देतात कारण लोक, की काय साडी दिली, हे दिलं, ते दिलं, वस्तू दिल्या किंवा धान्य दिलं. तर ती त्या ब्राह्मणाची बायको इतकी भांडत असते त्याच्याशी, की माझा नवरा इतका वाह्यात आहे की हा जेवायला तयार नाही होतो, लोकांकडे जायला तयार नाही होत, मला पण जाता येत नाही. त्यामुळे माझ्या इथल्या या सगळ्या बायका शेजारी पाजारी किती छान जातात, तर काय काय वस्तू त्यांना मिळतात. माझा नवरा फार वाईट, फार वाईट त्याच्याशी रोज घरात भांडत असते, तुम्ही का नाही जात, तुम्ही का नाही जात, म्हणजे हिला जायला मिळेल आणि हिला खायला मिळेल आणि वस्तू मिळते. हा तिचा स्वार्थ असतो. शेवटी एकदा काय होतं, की तो ती जाते, कंप्लेंट करते नृसिंह सरस्वतींना, गुरुचरित्रातली गोष्ट आहे. नृसिंह सरस्वतींना जाऊन कंप्लेंट करते, माझा नवरा असं असं करतो, तो श्राद्धाचं जेवण द्यायला तयार होत नाही आणि त्यामुळे खूप नुकसान होतं. मग ते म्हणतात बरं असं आहे का, म्हणतात बोलाव त्याला. त्याला बोलवतात. बोलवतात आणि त्याला सांगतात का रे तू असं करतो, आता उद्या तू जा म्हणे, जे आमंत्रण मिळेल त्याला आश्चर्य वाटतं, की अरे मला नाही जायचंय, तुम्ही का सांगताय मला असं खायला जायला. ते म्हणतात जा, जावं लागेल तुला, तुझ्या बायकोची इच्छा आहे ना, मग तिची इच्छा मोडली नाही पाहिजे. पतिव्रता नारी आहे ती, तू पती आहेस तिचा, तिची प्रत्येक इच्छा पूर्ण केली पाहिजे, तर तू जा. तो बिचारा जातो. त्याला मनात इतकं हे त्रास होतो, की काय हे माझं काहीतरी मी निर्णय घेतलाय आणि माझं ते मोडणार. बसते जेवायला नवऱ्याबरोबर पंक्तीमध्ये, आणि तिचं सहज लक्ष जातं, आज बाजूच्या पंक्तीमध्ये कुत्री खात असतात, डॉग्स, आणि घाणेरडे म्हणजे ऍस्ट्रल बॉडीज तिला दिसतात अन्न येऊन खाताना, भक्षण करताना. त्याबरोबर ती घाबरते. ती म्हणते बापरे, हे तर कुत्रं खातंय अन्न, मी कसं खाऊ. आणि मग उठून उभी राहते आणि मग नवऱ्याला घेऊन त्यांच्याकडे जाते. तर ते तिला म्हणतात की अगं, ते अन्न चांगलं नसतं, ते त्या लायकीच असतं, म्हणून तुझा नवरा जात नाही ते अन्न खायला. तू भाग्यवान आहेस की तुझा नवरा असं अन्न खात नाही, घरात आणत नाही, कोणाचं काही घेत नाही. तेव्हा तिला कळतं शहाणीला, की का नवरा, म्हणजे मग तिला कौतुक वाटतं, की अरे बापरे, माझा नवरा तर खूप चांगला आहे. नाहीतर भयंकर त्याचा जीव नकोसा करत असते ती, भांडून भांडून. चक्क तिला कुत्रे जेवताना दिसतात पंक्तीमध्ये, बाजूच्या ताटांमधनं डॉग्स बसलेले दिसतात. चित्र आहे त्याच्यामध्ये, पोथीमध्ये या गोष्टीचं, कथेचं चित्र काढलेलं आहे. तर ते ऍक्च्युली तसंच आहे. आणि म्हणून कुठली तुम्ही योगाची किंवा संन्यासाचं दत्तांची पोथी वाचा, किंवा कुठलंही चरित्र, किंवा आपले संत आहेत, गुळवणी महाराज घ्या, किंवा दत्त संप्रदायातले जेवढे गुरु आहेत, ते सगळ्यांच्या चरित्रांमधनं वाचा. ते कधी कोणाचं अन्न नाही खाताना दिसत तुम्हाला, कोणाचंही घेताना दिसत नाही, कोणाचं काही एक एक पैसा, एक दमडा घेताना दिसत नाहीत. कारण तेच आपल्याला शुद्ध ठेवतं. अदरवाईज आपण पूर्ण अशुद्ध आहोत. दुसऱ्याचं एक तिनक्या एवढं सुद्धा वस्तू जर आपण घेत असू, तर आपण अशुद्ध होतो. अन्न, पैसा, वस्तू, गिफ्ट, काहीही घ्यायचं नाही, शुद्धी जाते आपली. पण हे आता कुठल्या स्टेजवर येऊन हे अशा पद्धतीचं जीवन जगायला सुरू करायचं, दॅट इज एव्हरीवन्स फ्री विल, स्वतःची आत्म इच्छा. जे बटन आपल्याला दिलेलं आहे फ्री विलचं, ते प्रेस करायचंय तुम्हाला चॉईसनी. तुम्ही एकदा ते प्रेस केलं की त्याप्रमाणे जगावं लागेल. पण ते फ्री विल आहे, नाही केलं तर ठीक आहे, मग अजून पुढे चाललंय तसं चालू द्या, मग नेक्स्ट टाइम कधीतरी. पण ते फ्री विलचं चॉईस आहे, कंपल्सरी कोणी काही केलेलं नाही तुम्हाला. तुम्हाला म्हणजे माणसाला, तुम्हाला म्हणजे तुम्हाला नाही,
मनुष्याला कंपल्शन कशाचं कोणी काही केलेलं नाही, सांगून मात्र व्यवस्थित ठेवलेलं आहे. ह्यानी हे होतं, त्यांनी ते होतं, चॉईस इज युअर्स, असं सांगितलेलं आहे सगळ्या ग्रंथांमधनं, सगळ्या चरित्रांमधनं. आणि म्हणून अन्नाचं इथे 17व्या अध्यायात का वर्णन आलेलं आहे इतक्या एंडला, आधीच का नाही दिलं त्यांनी? त्याचं कारण आहे, कारण ही एक स्टेज दाखवलेली आहे ह्याच्यामध्ये 18 अध्यायांमध्ये. स्पिरिच्युअल ग्रोथ प्रमाणे स्टेजेस दाखवल्यात, अगदी क्लिअर आहेत. मुमुक्षु अवस्था पहिले 2-3 चॅप्टर, मग त्याच्या पुढची, मग त्याच्या पुढची, मग त्याच्या पुढची. आणि हा 18 चॅप्टरच्या आधीचा चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये अन्नाबद्दल भाषा केलेली आहे, त्रिगुणांबद्दल भाषा केली आहे. ते यासाठी केली आहे कारण इथे सिरियस स्पिरिच्युअल पाथ सुरू होतो आणि इथे निर्णय घ्यायची वेळ येते की तुम्ही कसं फॉलो करणार, तुम्ही काय ठरवलंय, काय निर्णय घेतलाय स्वतःच्या जीवनाचा. अपेय ते प्यावे, अभक्ष भक्षावे, धरी जीवे भावे ऐसी हावं, जयाची आवड ऐसीच केवळ, त्याच क्षणी फळ मिळे त्याचे, तत्काळ तो होय पातकाचा धनी, घालिता वदनी निषिद्धान्न, नव्हे ते भोजन अन्न मिसे जाण, होतसे सेवन यातनांचे, होता शिरच्छेद कैसे व्यथा जीवा, उडी घेता किंवा अग्नी माझी, स्वये कोणी याची प्रचिती का पाहे, परी हेही साहे तामस तो. म्हणून या आता तामस आहार, सेविता साचार फळ काय, हे तो वेगळे का हवे सांगायास, म्हणे श्रीनिवास पार्था लागी, ह्यावरी आहारासारखेच जाण, प्रकार ते 3 यज्ञाचेही, तरी तीही माझी सात्विकाचे वर्म, सांगतो प्रथम तुझ पार्था. आता ते त्याचं फळ सांगतायत की काय काय इफेक्ट्स आहेत त्याचे. अफलाकांक्षी वीर्यज्ञो विधी दृष्टो य इज्जते, यष्टमवे यष्टव्यमेवेति मन समाधाय स सात्विकः, पतीच्याच ठाई वाढू देई काम, जैसा मनोधर्म साध्वीचा तो, पुढे किंवा पुढे गंगा घेईनाच धाव, सागराचा ठाव प्राप्त होता, ना तरी आत्म्याचे घडता दर्शन, स्वीकारिले मौन वेदे जैसे, तैसी चित्तवृत्ती स्वहिती वेचोन, फळी जे मी पण ठेविती ना, वृक्षाची या मुळी पातले जे पाणी, वळे ना तेथोनी मागे जैसे, मग वृक्षाची या ठाईच जिरोन, करी संवर्धन तयाचे गा, तैसे देह मन यज्ञासी वाहोन, तेथेची निमग्न निर्धारे जे, आचरिती यज्ञ स्वधर्म म्हणून, सर्वथा सांडोन फलाश येते, तयांचा तो यज्ञ सात्विक तू जाण, सदा परिपूर्ण सर्वांगानी. 3 यज्ञ, आता यज्ञ सात्विक यज्ञचं वर्णन केलं जात इथे. आचरती यज्ञ स्वधर्म म्हणून, सर्वथा सांडोन फलास येते, तयाचा तो यज्ञ सात्विक तू जाण, सदा परिपूर्ण सर्वांगानी. आपुले स्वरूप आपुल्या नयनी, पाहू ये दर्पणी जैशा रीती, किंवा तळहाती अंधारी जे रत्न, प्रदीप घेऊन पाहू येते, किंवा सूर्योदय होता धनंजया, मार्ग आक्रमाया दिसे जैसे, तैसा वेदशास्त्रे दाविती जो मार्ग, तैसे यज्ञ याग आचरिती, यज्ञ कुंडे वेदी मंडपादी सारी, उचित सामुग्री मेळविती, जणू सामुग्री ती मेळवाया येथ तेथ, शास्त्रची ते मूर्त प्रकटले, जेथीचे तेथील शोभती साचार, जैसे अलंकार सर्वांगाते, जेथीचे तेथेच सर्व ही पदार्थ, तैसे व्यवस्थित मांडिती ते, काय सांगू फार सर्व अलंकार, घालोनी साचार तिये स्थानी, जणू यज्ञ विद्या यज्ञाची आमिषे, प्रकटली दिसे मूर्तिमंत. यज्ञ म्हणजे आहुती, आहुती देण्याचं जे कार्य आहे यज्ञ करण्याचं, त्याच्याबद्दल सांगितलं आहे की त्यात सात्विक भाव. आता मगाशीच मी म्हंटल की घर कसं असतं त्याच्यावरनं घरातल्या व्यक्तींची अंतस्थिती आपल्याला गुण गुण म्हणजे त्रिविध गुणांमधले गुण आपण गेस मारू शकतो की या घरातल्या व्यक्तीची वृत्ती काय असेल.
या घरातल्या व्यक्तींची वृत्ती काय असेल, वृत्ती म्हणजे त्रिगुणांबद्दल बोलतेय मी, आणि त्याच्याप्रमाणे कर्म. आता यज्ञ हे कर्म आहे, अन्न हे शरीर बनवणारं झालं. आता यज्ञ हे कर्मावर बोलतायत ते, की जे यज्ञ कर्म जे आहे ते सात्विक भावामध्ये, म्हणजे ते सुद्धा व्यवस्थित आखीव रेखीव अशा पद्धतीनं उत्तम वस्तू इकठ्ठा करणं, घेणं, मिळवणं, त्याची मांडणी चांगलं करणं, टाइम चांगला बघणं, चांगल्या पद्धतीनं त्याचं प्रेझेंटेशन, त्याला आहुती आणि सगळं पूर्ण, म्हणजे पूर्ण प्रोग्राम जो आहे आखीव रेखीव सुंदर आणि व्यवस्थित, हे त्याचं लक्षण आहे. काय सांगू फार सर्व अलंकार घालोनी साचार तिये स्थानी, जणू यज्ञ विद्या यज्ञाची आमिषे प्रकटली दिसे मूर्तिमंत. ऐसा सांगोपांग निपजे जो याग, नाही जेथे भाग आढ्यतेचा. आणि तिथे अहंकार दिसत नाही. आम्ही यज्ञ करतोय, आता आपण यज्ञ नाही करत, ठीक आहे ना, आपण आहुती वगैरे देत नाही. आपण आपण त्याला थोडस रिप्लेस चेंज करू आणि तिथे आपण आपलं कामधंद्याला ठेवूया. कारण पूर्वी यज्ञ करत होते, कारण ब्राह्मणांचं ते कर्मकांड होतं. आपण आता नोकऱ्या करतो. आपण नोकरी कशी करतो, आपण नोकरीला कसे जातो, तो आपल्यासाठी यज्ञच आहे. एक आपण ज्ञानाची आणि आपल्या याची आहुती देतो, आपल्या नॉलेजला आपण प्रेझेंट करतो तिथे. मग ते आढ्यता आहे का आपल्यामध्ये, आपल्यामध्ये अहंकार आहे का? हे प्रोजेक्ट मी केलं, ह्याला मी केलं, आणि हे मी माझ्या पद्धतीनं केलं, माझी बुद्धी इथे वापरली, आणि आपण त्याचं कसं करतोय, पूर्ण कार्य कसं करतोय, त्याच्या त्या अशा पद्धतीनं आपण यज्ञाचा अभ्यास करू, की आपण आपली नोकरी, काम, धंदा, टास्क जो काही करतोय, आपण जे काही कर्म करतोय ते काय गुणांनी करतो आहोत, सात्विक गुणांनी करतो आहोत का, का राजसिक गुणांनी, का तामसिक गुणांनी. मग आपल्याला त्याचं प्रेशर येत आहे, मग पॉलिटिक्सचा आपण विचार करतोय, मग कसं त्याला मी छान रंगवून दाखवू असं म्हणतोय आपल्या फायली, कसं ओव्हरऑल त्याचा अप्रोच काय आहे, ते कशा पद्धतीनं मांडणी करतोय आपण त्या सगळ्या कार्याची, आपल्या आपल्या नोकरीतला जो रोल आहे ते कसं करतोय आपण. इथे आपण आपला सात्विक यज्ञाचा हे अप्लाय करू शकतो, की आपण आतून बाह्य बाह्य आंतरबाह्य आपण कसे प्रेझेंट होतोय, कसं सामान इकठ्ठा करतोय, कसं कामाला आपण वेग देतोय किंवा कामाला रूप देतोय, किंवा काम कसं पुढे जातंय, मग त्याच्यामध्ये काम होण्याच्या प्रोसेसमध्ये आपण चार लोकांशी कसे वागतो आहोत, हे सगळं त्या यज्ञाचा भाग आहे. आणि तो यज्ञ आपण रोज करत असतो. आणि ह्या पद्धतीनं आपला सात्विक यज्ञ झाला पाहिजे. जणू यज्ञ विद्या यज्ञाची आमिषे प्रकटली दिसे मूर्तिमंत, अगदी आदर्श दिसेल असं आपलं कार्य घडलं पाहिजे. उलट होतं, आपण दुसऱ्यांच्या नजरेत यावं म्हणून काम करतो, पण त्यापेक्षा आपण आपलं काम उत्तम करावं, आपण आपोआप दुसऱ्यांच्या नजरेत येतो, की अरे हा नाही, ह्याचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे, ह्याचा परफॉर्मन्स 100% आहे, ह्याचा रिझल्ट 100% आहे, ह्याचं प्रेझेंटेशन बेस्ट आहे. हे आपण करून दाखवायची गरज नाही. आपण जर जेन्युइनली केलं, सिरियसली केलं, सात्विक भावानी केलं, समर्पित भावानी केलं, तर आपोआप आपण मूर्तिमंत असल्याचं प्रदर्शित होणारच आहे. त्याच्यासाठी झगडायची आपल्याला गरज नाही. पण आपल्याला उलट होताना दिसतं. आपला जो व्यवहार यज्ञ कर्म आपण करतो ते आपण दिसण्यासाठी जास्त करतो, आणि त्याच्यामध्ये मग सगळं काय बोलायचं, मग शब्दच नाहीत, मग त्याच्यामध्ये खूप पॉलिटिक्स वापरलेलं असतं, पण बरंच काय काय उलट पालट केलेलं असतं, ते नाही पाहिजे. ऐसा सांगोपांग निपजे जो याग, नाही जेथे भाग आढ्यतेचा. छाया फळ पुष्पी न ठेविता आस, राखी ती तुळस दारी जैसी. काय सांगू फार तैसा धनंजया, जो का सांडोनिया फला शेते. कर्तव्य म्हणून यज्ञ केला जाय, सात्विक तो होय सर्वथैव. आपण नोकरी करतो ना, आपल्या पोझिशनला, आपल्या प्रोफाईलला, आपल्या प्रोजेक्ट्सना 100% द्यावे. आपण आपल्याला दिलंय ना, 100% देऊन मोकळं व्हायचं, वेळेच्या आत करायचं. त्याचा रिझल्ट काय येईल, त्याचा बेनिफिट मला काय मिळेल, मग मी दिसेन का, मी शाईन होईन का, मला क्रेडिट मिळेल का, हे महत्वाचं नाही आहे. आपण काम केलंय, आपण आशा ठेवली तर तिथे निराशा होणार आहे.
अशा न ठेवता केली, आपोआप दिसणार आहे ते. कारण त्याच्यात आत्म्याचा प्रकाश तिथे चमकताना कार्यामध्येच दिसतो. आत्म्याचा इम्पॅक्ट ना मी सांगून नाही कळणार नुसता, तुम्ही अनुभवला पाहिजे. आत्मा जेव्हा पुढे होऊन काम करतो ना, ते असं चमकदार होतं काम तुमचं. कोणी कोणाचं दुरून दुरून लक्ष जाईल आपल्या कामाकडे, असं आपलं काम घडतं. अक्षरशः आपल्याला लोक म्हणतील, अरे तुम्ही खाली का बसला? तुमचं मान तर वर बसायचं आहे, तुम्ही उठून वर बसा, तुम्ही या पोझिशन वर बसा. आत्मा जेव्हा काम करतो तेव्हा ह्या पद्धतीनं रिस्पेक्ट मिळतो. पण लोअर व्हेइकल्स जेव्हा रिस्पेक्ट घ्यायला जातात, की मला द्या, मला द्या, माझं असं, माझ्यात हे पोटेन्शियल आहे, मी हे करतो, मी हे चांगलं करू शकते, असं जर मी करायला गेले तर लोक म्हणतील, असे चार लोक सांगतात. नाही, आत्मा जेव्हा काम करतो तेव्हा झळकून निघतं ते काम. मी असंच नाही बोलत आहे, एक्सपिरियन्सवर बोलते, आणि आत्म्याची शक्तीच प्रचंड आहे. काय म्हणजे ती शब्दात नाही वर्णन करता येणार. कर्तव्य म्हणून यज्ञ केला जाय, सात्विक तो होय सर्वथैव. अभिसंधाय तू फलम दंभार्थ मपि चैव यत्. इज्जते भरतश्रेष्ठ तम यज्ञम विद्धी राजसम. वाढे रजोगुण जयाची अठाई, यज्ञ करीतो ही ह्याची रीती. परिश्राद्धा लागी आमंत्रावा राव, थैसा मनी भाव वेगळाच. घरी जरी जा राजा भोजनासी आला, तरी होय भला उपयोग. श्राद्ध कार्य तेही होऊनी जाईल, तैसा विस्तारेल लौकिकही. लौकिकाचा डंका पिटावयासाठी ठेवून या पोटी फळ हेतू. ह्यापरी जो पार्था यज्ञ केला जाय, राजस तो होय ऐसे जाणो. आता एक गंमत सांगते. जेव्हा आपला बऱ्याच गोष्टी असतात, आपण जगत असतो आपलं लाईफ, तेव्हा बऱ्याच प्लेन्सवर आपल्या एनर्जी चे इम्पॅक्ट आपल्यावर होत असतात. म्हणजे कॉस्मिक एनर्जी, प्लॅनेटरी पोझिशन्सची एनर्जी, प्लस तुमची स्वतःची जनरेट केलेली इनर बॉडीजची एनर्जी, सराउंडिंगची एनर्जी, आपण जिथे काम करतो त्या त्या प्लेसची एनर्जी, सिटीची एनर्जी, असं बरंच काय 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 मॅनिप्युलेट करत असतं पूर्ण एंटायर रिझल्टला. तर गंमत अशी आहे की जर तुमचा टफ टाइम चालू आहे लाईफमध्ये आणि तुम्ही काम करताय, म्हणजे यज्ञ म्हणजे मी आता नोकरीच म्हणेन, कारण आपण काही यज्ञ करायला जात नाही. तर आपण जो जॉब करतोय, आपण जो टास्क घेतलेला आहे पैसा कमावण्यासाठी, घरामध्ये पैसे आणण्यासाठी आपण जी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे, किंवा घरातली व्यक्ती राहणारी तिचं म्हणू आपण, तिचाही तो यज्ञच आहे. तो करताना ना तुम्ही पूर्ण आत्म्याच्या स्थितीत पूर्ण एनर्जी लावा. हे नक्की आहे की कदाचित आपला टाइम टफ असेल, आपले प्लॅनेटरी पोझिशन सही नसतील, तुमच्या काही दशा दिशा चालू असतील, अजून काही प्रॉब्लेम असेल, कदाचित आपल्याला सफरिंग म्हणजे स्ट्रेस किंवा डिफिकल्ट टाइमला क्रॉस करावं लागतं. नो डाऊट, ते तर ते करायचंच आहे आपल्याला, ते कोणाला चुकलं नाहीये. पण त्याही सिच्युएशन मध्ये आत्मस्थितीत राहून केलेलं जे काम असतं ना, ते मागावून तुमचं नाव ठेवून जातं तिथे. सारी दुनिया मागावून लक्षात ठेवते की ही व्यक्ती होती आणि हे करून गेलेला आहे, चाहे त्याचे आपल्याला बेनिफिट्स न मिळालेले असू दे त्या टाइमला, पण नाव मात्र राहतं. आणि हे आहे आत्म्याचं काम, कारण तिथे काम आत्म्याने केलेलं आहे, पर्सनॅलिटीने नाही केलेलं. आत्मा जेव्हा काम करतो ना तेव्हा तो तुमची निशाणी ठेवून जातो, अजरामर करतो आपल्याला. हे मी ऍक्च्युली बोलतीये. आणि म्हणून जर आपण बघितलं, मोठे मोठे आपले क्रांतीवीर होते किंवा शास्त्रज्ञ आहेत, त्यांचे आत्मे काम करत होते. त्यांनी काय आपल्याला क्रेडिट मिळावं, माझं नाव छापावं, मी प्रसिद्ध व्हावं, ह्याच्यासाठी कामं नव्हती केली. त्यांचे आत्मे कार्यरत होते आणि म्हणून त्यांचं नाव आजपर्यंत आहे. अगदी साध्यातले साधे ते अ, कोण बरं, क्रांतिकारी ते तिघ बंधू, ब्राह्मण, ते पुण्याचे तीन तीन बंधूंची ती गोष्ट आहे. पहा ना, त्यांना फाशी झाली. चाफेकर बंधू. आता कुठे ते, किती किती छोटा रोल आहे त्यांचा अख्ख्या टोटल हिस्ट्रीमध्ये, बट स्टील सगळी दुनिया त्यांना ओळखते, चाफेकर बंधू.
त्यांचा मूवीज मधनं सुद्धा रेफरन्स येतो, नाव येतं, कारण आत्म्याचं काम होतं ते. त्यांची पर्सनॅलिटी तिथे ऍक्टिव्ह नव्हती. आणि म्हणून आत्मा जेव्हा काम करतो ना तेव्हा ते अजरामर होतं. आणि म्हणून नोकरी करताना, आपल्या घरातला आपला रोल प्ले करताना, स्त्रिया, पुरुष, मुलं ह्यांनी आपल्या आत्म्यानी काम केलं पाहिजे. पर्सनॅलिटीला इच्छा, हे ते, मान मरातब, रिस्पेक्ट आणि प्रमोशन्स, हे ते असं सगळं बाजूला ठेवून, कारण ते तर काम केल्यानंतरचे रिझल्ट्स आहेत, त्याचा आपण आत्तापासून हे नाही करू शकत, अंदाज नाही लावू शकत. पण आत्मा काम करतो, तो आपलं नाव नाही मिटवू शकत कोणी. तुम्ही कधीही तिथे जा, तुमचं नाव कोणी ना कुठेतरी, अहो ही व्यक्ती इथे होती आणि हे करून गेली. आणि मग ते मागाहून फार क्रेडिटेबल असतं तसं काम करणं, 100%. आणि त्याचा मग अहंकारही नाही. क्रेडिटेबल मी याच्यासाठी म्हणते, कारण आपल्याला मागाहून कळतं की अरे आपलं नाव तिथे काढलं जाते, पण म्हणून आपल्याला अहंकार होत नाही, कारण त्याचं फळ म्हणजे असं वस्तुरूप आपल्याला काही मिळालेलं नसतं. मग आपण म्हणतो हो मी केलं होतं ते काम, असं म्हणतो आणि आपण पुढे निघून जातो. म्हणजे ऑटोमॅटिक आपल्याकडे दंभ, अभिमान, अहंकार येऊच शकत नाही, कारण आपण करून चुकलो ते काम. त्याच्यासाठी वाट नाही बघत बसलो की काहीतरी आपल्याला हे मिळेल, क्रेडिट मिळेल, वस्तू मिळेल हातात, की हा मला हे काम केलं हे मिळालं, असं नाही. आपण म्हणतो हो केलं होतं, खरं हो झालं होतं, छान केलं होतं मी ते काम, मनापासून केलं होतं, मग आपण त्याला असं म्हणतो हो मी खूप मनापासून ते प्रोजेक्ट केलं होतं, हो मी मनापासून ते पोझिशनवर काम केलं होतं, कारण ते आत्म्याने केलेलं असतं. हे सिक्रेट आहे. विधिहीनम सृष्टान्नम मंत्रहीनम दक्षिणम श्रद्धावीरहितम यज्ञम तामसम परिचक्षते. पशु पक्षी यांचे लग्न लावायसी, दुजा नाही जोशी कामा वेळ. त्यापरी तामस यज्ञा लागिसाच, दुराग्रह हेच मूळ होय. वाऱ्या लागी जैसा वहावया पाही, मुळी नसे काही धरबंध. किंवा मृत्यू लागी जैसा का मुहूर्त, लागे ना निभ्रांत पहावया. ना तरी निषिद्ध जाळावया काही, अग्नी लागी नाही भय जैसे. तैसे यज्ञी स्वैर करीती वर्तन, विधी ते सांडोन तामसी ते. वेदमंत्रांचे तो नाव चिना तेथे, विधी विधानाते पुसे कोण. माशीसही जेथे खावया ना अन्न, ब्राह्मण भोजन कैसे तेथे. ब्राह्मण तो वैरी ऐसा जेथे भाव, तेथे कैचा ठाव दक्षिणेसी. अग्नी जैसा वाया भडकोनी जाय, लाभता सहाय्य वारे याचे. किंवा निपुत्रिक मरे जरी कोणी, सर्वस्व लुटोनी नेती त्यांचे. तामसी तामसी व्यक्तीचा यज्ञ हा काही विधिनिषेध न पाळणारा, ना तो मुहूर्त बघेल, ना पंडित बघेल, ना काही कामाच्या सगळ्या वस्तू व्यवस्थित गोळा करेल, ना त्याचं व्यवस्थित मांडणी करेल, ना त्याचं काम व्यवस्थित करेल, त्याला काही तो विधिनिषेधाची प्रेम नसते. आपल्याला पाहिजे तसं आपण करून मोकळा झाला, सोडून गेला. स्वैर वृत्तीनं करणारं काम, त्याला काहीही आखलेलं व्यवस्थितपणा किंवा त्याला काही सुंदर अशी फ्रेमिंग त्याला नसते त्या कर्माला आणि कार्याला. त्यांच्या मनाला आलं करून मोकळे झाले, नाही वाटलं नाही केलं, लाथाडून निघून गेले, अशा टाईप मध्ये ते कर्म आहे. एसीचं वृथा सर्वसाच तामसाची, देव म्हणे ऐसा जो का यज्ञाभास, तया ते तामस हेची नाव. एकची ते जैसे गंगोदक भले, परी जरी नेले भिन्न मार्गी. तरी एका मार्गे येतसे मालिन्य, सुचित्व ते अन्न मार्गे राहे. तैसे जगी तप जाहले त्रिविध, त्रिधा त्रिधा गुणवेद म्हणून या. तरी लागे पाप आचरिता एक, दुजे तरी देख उद्धरिते. त्रिधा कैसे मग जाणोनी हे घेई, परी आधी पाही तप काय. आता तपाचे तीन प्रकार, तीन तप, तीन प्रकारचे तप. आतापर्यंत हा यज्ञ सांगितला. त्रिधा कैसे मग जाणून घेते घेई, परी आधी पाही तप काय. तपाचे स्वरूप आधी सांगुसाचे, मग बोलू त्याचे तिन्ही वेद. कायिक वाचिक तैसे मानसिक, तप आधी देख धनंजया. आता हे तिन्ही तपाचं वर्णन आपल्या दासबोधात पण खूप व्यवस्थित उत्तमरित्या केलेलं आहे. त्रिगुणांचं वर्णनही फार सुंदर त्याच्यामध्ये असंच व्यवस्थित केलेलं आहे, अगदी डिटेलमध्ये. मग प्रत्येकाचे भेद होती तीन,
त्रिगुणावरून तेही सांगू, तरी आता चित्त देवोनिया ऐक, तप जे कायिक तेची बोलू. आपण इथे थांबूया, संपत आलंय कारण वेळ आहे. त्यामुळे आपण हे तप हा विषय पुढच्या सेशन मध्ये घेऊया, 14व्या श्लोकापासून.